नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला कला ही तिच्या हक्कासाठी लढताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे कलाच्या बाबतीत सरोज आजपर्यंत तिच्यावरती अन्याय करत आहे आणि कला आता त्या अन्यायाला वाचा फोडणार आहे, तेही आबांमुळं. कारण आबांनी कलाचा आत्मसन्मान जागा केलेला आहे. आबांनी कलाला सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर प्रत्येक वेळेस असंच राहिलीस तर तुला त्याचा तोटा होणार आहे. कारण कलाने आबांना विचारलेलं आहे की आबा, काहीही झालं तरी मला कळत नाही आहे की मी नक्की काय निर्णय घ्यावा, मला कळत नाही आहे की नक्की मी काय बोलावं, कसं वागावं. आणि त्याच वेळेस जेव्हा सर्वांच्या समोर सरोज कलावरती हात उचलणार आहे आणि तेव्हा आबा हे कलाच्या पाठीशी असणार आहेत आणि त्याचबरोबर अद्वैत ही कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कलाला असं का वाटणार आहे की आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपण सरोजला तिची चूक दाखवून दिली पाहिजे, हे कलाला का वाटणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला ही प्रत्येक काम घरातलं करत असते, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टी ती हँडल करत असते, अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी ती करत असते. पण तरीही काहीही झालं तरीही कलाचं कुठलीच गोष्ट ही सरोजला पटत नसते, त्याचबरोबर अद्वैतलाही पटत नसते. कला घरातली सगळी कामं सांभाळून आता ज्वेलरी डिझाईनचं जे काम आहे चांदेकरांचं तेही ती करत आहे. परंतु प्रत्येक वेळेस कलाला दोषीच ठरवलं जात आहे, तिच्या चुकाच बघितल्या जात आहेत. तेव्हा कला हे बोलते तेव्हा सरोज म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मी तुला या घरची सून कधीच म्हणलेलं नाही. कला म्हणते की मी घरातली सगळी कामं करत असते, पण प्रत्येक वेळेस तुम्ही मला दोषीच ठरवत आहात. तेव्हा सरोज म्हणते की तुला मी या घरातली सून कधी स्वीकारलेलं नाही, त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊ शकतेस, असं कलाला म्हणते. तेव्हा कलाला वाईट वाटतं, कला रडायला लागते. कला म्हणते की काय आहे हे सगळं, प्रत्येक वेळेस मला घराच्या बाहेर काढण्याचं बोललं जातं, माझ्याबद्दल वाईट साईड बोललं जातं, माझ्याबद्दल चुकीचं बोललं जातं, तरीही मी प्रत्येक वेळेस यांच्या गोष्टी सहनच केल्या पाहिजेत, प्रत्येक वेळेस यांची प्रत्येक गोष्ट मी ऐकली पाहिजे. या गोष्टीचा कलाला राग येतो, तिला वाईट वाटतं. तिला कळत नाही आहे की आपण जे करतोय ते चुकीचं तर नाही आहे ना, कारण काहीही झालं तरी हे आपल्याशी चुकीचंच वागत आहेत. आणि कलाला आता तिच्या डिझाईन द्यायच्या असतात, कला घरातलीही कामं करत असते, ते सगळं ती मनापासून करत असते. त्याचबरोबर प्रत्येकाला काय हवं नको या सगळ्या गोष्टी पाहत असते. तरीही अद्वैतचं मात्र एकच सुरू असतं की काहीही झालं तरी तुला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, कारण तू जरी चांदेकरांची सून म्हणून या घरात राहत असलीस तरीही हे सगळं तुला करावं लागणार आहे. नसेल तर सोडून दे. कला म्हणते की नाही, आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. आणि मग कला दिवसभर घरातलं काम करत असते, रात्री डिझाईनचं काम करत असते आणि तरीही अद्वैत आणि त्याचबरोबर सरोज दोघंही तिला बोलत असतात. कला रात्री अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुला काय वाटतं रे? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय काम असतं दिवसभर तुला? प्रत्येक वेळेस काम करण्याचा आव तर फक्त आणत असतीस तू, काम काय करतीस? काम तर काहीच करत नाही. कलाला मात्र खूप वाईट वाटतं. कला बिचारी रडवेली होती, तिला कळत नाही आहे की ह्या माणसाचं करायचं काय, कारण कितीही काम केलं, काहीही केलं तरी याला मात्र त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. त्याला कळत नाही आहे की तो प्रत्येक वेळेस मला दोष देत आहे, मला दोषी ठरवत आहे. हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला म्हणते की चांदेकर, जरा अति होते हा तुझं. दिवसभर मी काम करते, तुझ्या आईच्या हातात 10 वेळा कॉफी पाहिजे, तुझं सगळं आवरून देत असते, घरातला स्वयंपाक करत असते, सगळ्यांचं जेवणावेळी उठवत असते, सगळ्यांना सगळं बघत असते आणि तरीही तू मलाच दोष देत आहे, असं चांदेकरला ती सरळ सरळ जाब विचारते. पण चांदेकरला मात्र कळतच नाही आहे. चांदेकर मात्र तिला म्हणत असतो की तू काय काम करतेस गं, आणि तरीही तुझ्या डिझाईन पूर्ण झालेल्या नाहीत. हे सगळं तो कलाला बोलत असतो. कला म्हणते, चांदेकर बाद झालं, आता मी अजिबात ऐकून घेणार नाही तुझं. तुला काय वाटतं रे, प्रत्येक वेळेस तुझ्या तोंडाला येईल तू बोलत राहणार आणि मी मात्र तुझ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत आणि तुला सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे आहे, असं कला बोलत आहे. आणि अद्वैत मात्र आता गप्पच बसतो, कारण कलाचा आवाज चढलेला असतो. अद्वैत म्हणतो, तुला ना आव आलेला आहे, तू फक्त प्रत्येक वेळेस आव आणत असते आणि तू असं दाखवत असते की तू खूपच काम करत आहे, तुला खूपच काम करायचं आहे. हे सगळं दिखावगिरी तुझी चाललेली असते, दिखावगिरी बंद कर. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, खूप झालं आता तुझं. कलाला हा अपमान काही सहन होत नाही. कला खूप चिडते, कलाला राग येतो. कला म्हणते की बास, आता मी गप्प बसणार नाही. मग कला आबांकडे जाते. आबांना म्हणते की आबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की तुला काय बोलायचं आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा आबा तिला म्हणतात की बोल. तेव्हा कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणत असते की आबा, प्रत्येक वेळेस माझ्यावरती अन्याय होत आहे. मी कितीही सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, सगळ्यांशी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, तरीही माझा या घरात अपमानच होत आहे, माझ्यावरती अन्याय होत आहे.
तेव्हा आबा म्हणतात त्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, आता काहीही झालं तरी मी आहे ना तुझ्याबरोबर, त्यामुळं काळजी करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर अन्याय होतोय तर तू आवाज उठवला पाहिजे, कारण अन्याय सहन करणं हा अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो, असं आबा कलाला सांगू लागतात. तेव्हा कलाला ही गोष्ट पटते. कला म्हणते की मला आता या घरात कायमस्वरूपी राहायचं आहे. माझं चांदेकरसोबत लग्न झालेलं आहे. आबांनी या घरची सून म्हणून मला स्वीकारलेलं आहे. त्यामुळं मला आता विचार करावाच लागणार आहे. जर मी यांच्या म्हणण्याप्रमाणे राहत गेली, वागत गेली, तर हे मला सगळेजण त्रासच देणार आहेत. त्यामुळं आता काही करून मला या अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे, असं कला ठरवते. आणि कला म्हणते की आता काही झालं तरी मी शांत राहणार नाही आणि मी या चांदेकरला दाखवून देणार आहे की तो काय आहे आणि मी काय करू शकते, असं कला ठरवते. आणि मग अद्वैत तिला म्हणत असतो की कला, म्हणजे खरे हे तुझ्याकडून झालं पाहिजे. कला म्हणते बस झालं चांदेकर, तुझी तू बघ, तुला काय हवं आहे ते, तुझे कपडे, तुझं सगळं, तुझं वॉलेट, तुझं सगळं जे काय आहे ना तुझी तू शोधून घ्यायचं. इथून पुढे मला सांगायचं नाही आहे. आणि या घरातली जी साफसफाई वगैरे जी कामं आहेत ना ती पण मला नाहीच जमणार, असं कला स्पष्टपणे सांगते. आणि त्याचवेळी कला अद्वैतला असं बोलते तेव्हा अद्वैतला धक्का बसतो, कारण खरे आजपर्यंत अशी कधीच वागली नव्हती आणि आजच अचानक असं का वागायला लागले, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि त्याचवेळी सोहम त्याचबरोबर सर्वजण तिथं असतात. आणि मग कलाने अद्वैतला सांगितलेलं आहे की मी काही तुझी कामं करायला बांधलेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी त्याचबरोबर सरोज तिथं असतात. रोहिणीने ऑलरेडी जाऊन सरोजचे कान भरलेले असतात. सरोजला सांगितलेलं असतं तुझी सून आहे ना ती जरा अति करत आहे, तिच्याकडे जरा लक्ष दे, ती कोणत्या पद्धतीने वागते ते जरा बघ, कारण त्या सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागणार आहे, असं रोहिणीने सरोजला सांगितलेलं असतं. आणि कला मात्र तिथंच असते. आणि कलाला ती म्हणत असते की तुझं जे काही अति चाललेलं आहे ना ते बंद करायचं आहे, यापुढं तुझी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, हे कलाला बोललं जातं. कलाला मात्र वाईट वाटत असतं. कला विचार करत असते की काय आहे हे, कारण प्रत्येक वेळेस इतकं सगळं केलं तरी ही माणसं मलाच दोष देत आहेत, मलाच दोषी ठरवत आहेत. मी यांच्याशी कितीही चांगलं वागले तरी या गोष्टीची त्यांना जाणीव नाही आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला म्हणते की बाद झालं. आणि मग अद्वैत घरी नसतो आणि कला उलट बोलते. त्या गोष्टीचा सरोजला मात्र इतका राग येतो आणि सरोज कलाला कानाखाली मारायला येते. आणि त्या क्षणी आता तिथं अशी गोष्ट घडते, ती म्हणजे अद्वैत तिथे येतो आणि सरोजचा हात पकडतो आणि सरोजला म्हणतो की बस, यापुढं कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. या घरामध्ये जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर ती गोष्ट मी सहन करणार नाही, असं अद्वैत सरोजला सांगत असतो. आणि म्हणतो की कसं आहे, खरेकडनं चुका घडतात मला मान्य आहे, पण आई एक गोष्ट विचार केलायस का तू प्रत्येक वेळेस ऑफिसच्या कामावरूनही तिला बोलत असते, त्याचबरोबर तिने तिचे पैसे तिच्या आईवडिलांना देत होती तरीही तू तिला दोष दिलेला आहेस आणि आत्ताही तू तिलाच दोष देत आहे, हे सगळं अद्वैत बोलत असतो. आणि कला मात्र हे शांतपणे तिथं ऐकत असते. कला म्हणत असते की खूप झालेलं आहे, आता मी यापुढं कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही, हे कलानेही ठरवलेलं असतं. आणि कला म्हणत असते की आता चांदेकर माझ्या बाजूने बोललेला आहे, हे जरी तेवढंच खरं असलं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. सरोज मॅडमचं प्रत्येक वेळेसच चुकत आहे, त्या प्रत्येक वेळेस मला दोषी ठरवत आहेत, पण यापुढं मी त्यांची एकही गोष्ट ऐकून घेणार नाही, हे कलानेही ठरवलेलं असतं. सरोजने हात उघडलेला असतो. अद्वैत त्या क्षणी घरात आलेला असतो, तो आधी बाहेर असतो. आणि अद्वैत म्हणतो की आई बाद झालं, या घरामध्ये पुन्हा खरेवर कुणी आवाज चढवला किंवा तिच्याशी चुकीचं वागलं तर मी खपवून घेणार नाही, असं अद्वैत स्पष्टपणे सांगत आहे. आणि त्याचबरोबर त्याने तिथे सरोजचा हात पकडलेला आहे आणि तिला दाखवून दिलेला आहे की तुझं चुकत आहे. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की आई बाद झालं, यापुढं खूप गोष्टी मी सहन केलेल्या आहेत याच्या आधी, पण आता नाही, काही झालं तरी मी या गोष्टी सहन करणार नाही, असं अद्वैत स्पष्टपणे तिला सांगत आहे. आणि इकडे सरोजला पण कळलेलं आहे की तिचं काय चुकत आहे आणि सरोजला मात्र खूप राग आलेला आहे. अद्वैतने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव सरोज, आम्ही कितीही तुझ्याशी प्रत्येक वेळेस चांगलं वागलो तरी तुझं मात्र नेहमीच आहे, तुला मात्र चुकीच्याच पद्धतीनं सर्व गोष्टी करायच्या असतात आणि तुला कधीच तुझ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या असं कधीच वाटत नाही, हे सगळं आबाही बोलतात. आणि म्हणतात की बाद झालं, यापुढं मी तुझी एकही गोष्ट खपवून घेणार नाही. सरोजला मात्र सक्त ताकीद दिलेली असते. आणि पुन्हा रोहिणी सरोजकडे जाते आणि सरोजला म्हणते की बघितलं ना, त्या मुलीमुळे हे सगळं घरात आपल्या घडत आहे. आजपर्यंत आबांनी अद्वैतने तुझ्याशी अशा पद्धतीनं बोलायचा कधी प्रयत्न तर केलेला का सरोजवेनी, पण आज तुझं स्थान दळमिळत होत आहे, तुझ्या लक्षात येते का, कारण ती मुलगी घरामध्ये या मालकीन बनत आहे आणि तुझा जो हक्क आहे तो नाकारला जात आहे, ही गोष्ट लक्षात येते का तुझ्या.
असं म्हणत आता रोहिणी सरोजचे कान भरत आहे आणि सरोज मात्र पुन्हा आता रोहिणीच्या म्हणण्याप्रमाणे वागायचा विचार करते. पण यावेळेस मात्र सरोजच्या मनात एक भीती आहे. काही झालं तरी अद्वैतने आपल्या मुलाने आपल्याला सक्त ताकीद दिलेली आहे आणि आता जर मी पुन्हा अद्वैतला कलाच्या बरोबर त्या मुलीच्याबद्दल असं वागताना दिसले तर अद्वैत मात्र मला सोडणार नाही. ही गोष्ट सरोजच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि सरोज विचार करू लागते की काहीही झालं तरी मला आता विचार केला पाहिजे, कारण मी अति करू शकत नाही. जर मी अति केलं आणि अद्वैतच्या नजरेतून जर मी उतरले तर खूप अवघड होणार आहे, कारण ऑलरेडी आबांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच भयानक आहे. हे सरोजच्या लक्षात आलेलं असतं आणि सरोज म्हणू लागते की नाही, आता काहीही झालं तरी मला मात्र विचार करावाच लागणार आहे. आता अद्वैतने कलाची बाजू घेतलेली आहे. त्याचबरोबर आबांनी सांगितलेलं आहे की तुझी तीच लायकी आहे आणि तू अशा पद्धतीने घरात वागत आहे ना, त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होत आहे असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर आता अद्वैतने कलाची बाजू घेतलेली आहे. त्यांचा संसार कसा सुरू होतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.